झी 24 तास एक पाऊल पुढे. अशा भीक मागे या भूमिकेतनं मी बोलत नाहीये. सरकार काय फसवेगिरी करते मला एक्सपोज करायचे आणि ते मी तुम्हाला सांगू शकतो. सरकारने आपल्या देशामध्ये इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग आणि थोडंसं एक्सपोर्ट धरून ट्रेड पॅरिटी प्राइसिंग म्हणजे त्याचाच एक थोडासा छोटा भाऊ. त्याचा अर्थ असा की भारतामध्ये जे आज डिझेल विकलं जातं 45 रुपयांनी विकलं जात होतं परवापर्यंत, ते देशामध्ये क्रूड ऑइलची जी आयात होते त्याची कॉस्ट की जी साधारण 100 ते $110 गेल्या एक वर्षातली घ्या, त्याचे रिफायनिंग कॉस्ट घ्या, त्याच्यामधला रिझनेबल प्रॉफिट घ्या, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट वगैरे सगळी धरून, टॅक्सेस बद्दल मी बोलतच नाहीये, तो स्वतंत्र विषय आहे चर्चा, तो फार मोठा विषय आहे, टॅक्सेस सोडून द्या. या सहित ती कॉस्ट 38 रुपयापेक्षा वाटेल देखील तरी पुढे जात नाही. या सध्याच्या सगळ्या प्राइसेस विचारात घेता 40 रुपये धरा, 45 रुपयाला आपण विकत होतो. लॉसचा प्रश्न येतो कुठं? अंडर रिकव्हरीचा प्रश्न येतो कुठं? तर तो काय येतो? तर क्रूड ऑइल आणि ही कॉस्ट सगळी विचारात घेऊन डिझेलचं प्राइसिंग नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डिझेल केवढ्याला विकलं जातं की जी ऍक्च्युअली आपली कॉस्टच नाही. एक मिनिट त्याला आपण जणू काही इथं विकायला पाहिजे असं धरून आपण ते 50 रुपयावर नेलेले. अजित अभ्यंकर, तुम्ही अतिशय अजित अभ्यंकर, तुम्ही योग्य विश्लेषण करता. एक बारीकसा प्रश्न आणि त्यानंतर मी जयराज साळगावकर यांच्याकडे जाणार आहे. मला तुम्ही सांगा, कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन आणि प्रॉफिट, आता त्याच्यामध्ये टॅक्सचा भाग आला, याच्यावर आधारित एक रचना असते किंवा आंतरराष्ट्रीय एकूणच सगळ्याशी निगडीत असणारी रचना असू शकते. आपण जेव्हा ग्लोबलायझेशन स्वीकारलं सर, त्यावेळेला आपण दुसऱ्या रचनेकडे गेलेलो आहोत. आता तुम्ही का कटकट करताय याच्यावर? नाही, थांबा. ग्लोबलायझेशन गेलेलो आहोत म्हणून मी जर इथं मसाला डोसा खायला गेलो तर मला अमेरिकेतल्या मसाला डोशाची किंमत नाही द्यावी लागत आणि तुम्ही देणार नाही ती, बरोबर आहे, किंवा मॉन्टेक्सिंग ऑलिव्ह पण देणार नाहीत. इथल्या मसाला डोशाची किंमत, इथल्या मसाला डोशाची कॉस्ट किती आणि त्याच्यावरती प्रॉफिट रिझनेबल सगळा धरून, ओव्हरहेड वगैरे वगैरे सगळं धरून जी येते त्यालाच आपण व्यवहार करतो. म्हणून तर त्याला आपण भारत नावाचा एक वेगळा देश समजतो ना. अमेरिकेतली किंमत भारतामध्ये लावायची आणि ती लावली नाही म्हणून आम्हाला परवडत नाही म्हणायचं. अजित अभ्यंकर, सगळं हॉटेल ओनर्स असोसिएशननी हा काय प्रकार काय? हा काय जनतेशी तुम्ही? अजित अभ्यंकर, आपण जाऊया जयराज साळगावकर यांच्याकडे. जयराजजी, मला सांगा, राष्ट्रीय उत्पादनात 0.3 नी घट झालेली आहे. सेवा क्षेत्राच्या प्रगतीचा दर 9.25% 8.5% आलेला आहे. गुंतवणूक क्षेत्राचा दर 7.8 वरनं 5.5% आलेला आहे. तर जीडीपीतली घसरण 9.5 6.5% आलेली आहे. एकूणच अर्थव्यवस्थेची मरगळ आणि झालेला रोग दूर करण्याकरता अशा प्रकारचा झटका आणि अशा प्रकारची भाववाढ आवश्यक नव्हती असं आपल्याला म्हणायचंय का? हा झटका जो दिला आहे तो हा बाहेरून आलेला झटका आहे. वॉशिंग्टन पोस्टने जेव्हा मनमोहन सिंगवर डायरेक्टली तोफ डागली त्यानंतर झालेली ही गोष्ट आहे. आणि अपरिहार्यता किंवा पॉलिसी हे सोडून द्या, हे आपण गॅट 91 मध्येच कबूल केलं होतं, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आणि आता अभ्यंकर म्हणतात, मला एक शंका आहे की अशा जर का प्राइसेस होत्या तर मग SR आणि रिलायन्स यांनी आपले पंप बंद का केले होते इथले? त्यांना इथे परवडत एक्झॅक्टली नाही. ते सांग. बोला अजित अभ्यंकर, बोला. सॉरी, नाही, त्यांचं बोलणं पूर्ण मध्ये बोलायचं, त्यांचं बोलणं पूर्ण होतं. हां, त्यामुळे त्या जे डिझेलच्या प्राइसेस पॅरिटीवर आणायचं आपण कबूल केलंय. दुर्दैवाची गोष्ट आहे, मी काय त्याच्याशी सहमत नाहीये, कारण मध्यमवर्गाचं कंबरडं गॅस सिलेंडर, केरोसिन याच्यामध्ये मोडणार आहे, मध्यमवर्गाची डिग्निटी जाणार आहे. त्यामुळे ती दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु ते करणं क्रमप्राप्त होतं सरकारला, त्यामुळे ते करावं लागलं. आणि आपल्या सरकारची ट्रेझरी व्यवस्थित मॅनेज होत नाहीये. त्याची कारणं अनेक असू शकतात, पण ट्रेझरीमध्ये प्रचंड मोठे गोंधळ आहेत. म्हणजे एक प्रकारे या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं की कुठेतरी कोळसा घोटाळा जो बाहेर आलेला आहे आणि एकूणच इतर सर्व घोटाळे आलेले आहेत. अजित अभ्यंकर, मी आपल्याकडे येणार आहे पुढल्या सेगमेंटमध्ये, परंतु या सर्व घोटाळ्यांवर पांघरून घालण्याकरता कुठेतरी सरकारनं उपाययोजना केली. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो झटका सरकारने दिला आहे तो सरकारचा झटका सुपरिणाम आहे की दुष्परिणाम आहे? हा फ्रायडे ब्लॅक फ्रायडे आहे की गुड फ्रायडे आहे हे आपल्याला काळ सांगणार आहे. आपण चर्चा करत आहोत आज सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास एक पाऊल पुढे.